तू एकदम शूरवीर मुलगी आहेस ना? मग मला एक सांग, तू अनोळखी माणसांशी बोलायला घाबरणार तर नाही ना? मी कशाला घाबरू? आणि माझ्याशी कोण येणार आहे बोलायला? आणि आपल्या घरात तर माझ्या सगळेच ओळखीचे आहेत. काय चाललंय तुम्हा दोघींचं? आजी, ते आहे ना निलंबरी काकू. आई, आम्ही टीचर खेळत होतो. नाही निलंबरी काकू, ते आपण आई, मी पाहते. या बसा. नमस्कार, कोण आपण? आम्ही चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंटकडून आलोय. आम्हाला आनंदीशी बोलायचंय. ही आहे आनंदी. हॅलो आनंदी बेटा. नाही, आनंदीकडे काय काम आहे तुमचं? आणि म्हणजे आम्ही नाही बोलवलंय तुम्हाला. काही विचारायचंय काय तिला तुम्हाला नक्की? तुमच्याकडे काही असं ID प्रूफ वगैरे काही आहे का? अहो मॅडम, या मुली संदर्भात आमच्याकडे तक्रार आली होती, म्हणून आलोय आम्ही इथे. हे आमचा ID. तुम्हाला आनंदीशी आम्हाला बोलून द्यावं लागेल. काय म्हणजे कसली तक्रार आहे तिच्याबद्दल? तक्रार अशी आहे मॅडम की तुम्ही या घरामध्ये एका लहान मुलीला अनऑफिशियली ठेवलेलं आहे आणि इथे तिची हेळसांड होते आणि तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करताय. त्या मुलीचे आई वडील कुठे आहेत? आई तर माहेरी गेली आहे तिची आणि बाबा माहित नाही. आई, तुम्हाला माहिती आहे का सिद्धू कुठे गेलं ते? सिद्धू? नाही, नाही माहिती नाही मला कुठे. अवघड आहे. आई बाबा मुलीला घरात ठेवून गायब होतात आणि तीही सख्खी मुलगी नाहीये बरं. मी हिच्या आईला फोन करते. एक मिनिट. एक मिनिट मॅडम, तुम्ही आता इथून कुठेही जाऊ शकत नाही किंवा कोणाला फोनही करू नका. हो पण